चला समोर चालू आहे पुऱ्या. तर कॉलनीत लग्न आहे तर मला पण जायचं आहे. तुमच्याकडे लग्न असलं का पुऱ्या करतात तर चला इथं छान जेवायला. हॅलो आहे सगळ्यांना, नमस्कार. चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर चला या जेवायला. इथं छान कांद्याची भाजी पातळ आणि गरमागरम पोळी. तर सगळ्यांना परत शुभ सकाळ. तर आता वाजले 11:30. तर पावसाचं वातावरण आहे. आराध्य बघतोय TV म्हणून लवकर पुऱ्यांना सुरुवात करायची आहे. त्या कॉलनीत लग्न असलं का सगळे एक होऊन कामं करतात. गर्दी राहणार आहे पुऱ्यांना. तर चला सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ आणि या जेवायला. चला पुऱ्या झाल्या सकाळी. आता इथं छान मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. पण मी जाऊबाईच्या घरी गेले होते त्यामुळं मला काही बाकीचं शूट करता आलं नाही. आमच्याही घरी लग्न आहे 2 जूनला. तर ही आमची नवरीबाई छान मेहंदीचे फोटो शूट चालू आहे. आणि इकडं बाजूला DJ पण चालू होता. इकडं आमची फॅमिली सगळी कॉलनीतल्या. आणि ही नवरीबाई तर फोटोचं छान चालू होतं तिचं. बाजूला नाचत होते. आम्ही पण नाचलो आहे थोडंसं. कॉलनीत लग्न असलं का सगळे हिळून मिळून छान एन्जॉय करतात. बघा छान डान्स चालू आहे. तर इथं आता गाण्यांना कॉपीराईट येईल त्यासाठी मी इथं आवाज म्यूट केलेला आहे. बघा छान डान्स चालू आहे. मुली तिच्या नवरीच्या चुलत बहिणी नवरी बघा किती एन्जॉय करते आहे. आणि खरंच हे क्षण जगून घेतले पाहिजे. संसार तर आयुष्यभर करायचा आहे. आमच्या कॉलनीतले समोर मिस्टर आहे पिवळ्या शर्टावाले. तर बघा नवरी छान नाचती आहे. छान डान्स येतो तिला. तर कशी आहे आमच्या नवरीबाईचा डान्स नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. खूप एन्जॉय केलं तिने हे लग्न. तर तिच्या डान्सवरून गाणं सांगा मला कमेंट बॉक्समध्ये काय गाणं असेल. खूप एन्जॉय केलं हे लग्न कॉलनीने. आमच्या इथं आराध्य नाचतोय बघा चॉकलेटी शर्टवाला. बाकीचे मुलं आहे आपले कॉलनीतलेच सगळे. सुनबाई हवा आराध्य बघा. आणि इथं पुढं आहे ना तुम्हाला छान नागिन डान्स दिसणार आहे. तर तुमच्याकडे असे नागिन डान्स करता का ते पण सांगा बरं का. बघा नवरी आता स्टेजवरून खाली उतरली आणि छान डान्स करते आहे. मुलींचं कसं असतं लग्न एकदाच होतं 4 वेळा काही होत नाही. त्यामुळं मुली आता आहे ना छान आपलं एन्जॉय करून घेतात. कोणी नावं ठेवो कोणी काहीही करो त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. आणि तिच्या लग्नाचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. तर चॅनलवर नवीन जर आला असाल तर सबस्क्राईब करा. समोर 3 मुली बघा छोट्या छोट्या त्या पण छान डान्स करत होत्या. आणि त्या नाचता येते स्टेपवरून मला सांगा कोणतं गाणं असेल. इथं ना मग जातेची पूजा केली नवरीबाई आम्ही सगळ्यांनी. हे तिचे पाहुणे रावळे आहे नवरीकडचे सगळे. नंतर आम्ही बसलेलो आहे सगळ्या कॉलनीतल्या. तर सगळ्यांनी त्याला हळदी कुंकू लावून छान पूजा केली जातेची. ही नवरीबाई हे हा आमचा कॉलनीतला ग्रुप आहे सगळा. आम्ही पण छान फोटोशूट केलं. काही जातेची पूजा केली. हा आमचा कॉलनीतला ग्रुप आहे बघा. इथं नागिन डान्स हे आमच्या कॉलनीतले सगळे. तर असा नागिन डान्स तुमच्याकडं होतो का सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये. आणि सगळे 50-55च्या वयाचे पण छान डान्स केला. मिस्टर समोर पोपटी कलरच्या ड्रेसवर आहे ते पण व्हिडिओ घेत होते. बघा इथं नागिन डान्स. तर चला आता आपण आलेलो आहे साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी. तो व्हिडिओ नंतर येईल. पण साखरपुड्याच्या थोड्या क्लिपा घेतल्या आहे तुमच्यासाठी. तर ही नेरकर फॅमिली आहे. सुनबाई आहे ही. हा आराध्य हे छोटं बाळ या नेरकर ताई आहे. तर आम्ही आलेलो आहे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी. जिचा मेहंदीचा कार्यक्रम तुम्हाला आता शेअर केला तिच्याच साखरपुडा आहे. बघा आमचं पिल्लू हा लवेश आहे. आणि ही सुनबाई आहे ज्या नेरकर ताई आहे त्यांची सून आहे. इथं नवरीच्या कलवऱ्या होत्या उभ्या. त्यांना विचारलं झालं का कार्यक्रम चालू.
बघा आपण आलेलो आहे हॉलमध्ये. तर हॉलवर होतं लग्न, साखरपुडा, हळद आणि लग्न हे तिन्ही कार्यक्रम हॉलवरच होते. तर इथं नवरीबाईची एंट्री झालेली. बघा नवरीबाई छान दिसत होती. तिने नेव्ही ब्ल्यू कलरची पैठणी घालेली होती, रेड कॉम्बिनेशन. तिची मावस बहीण आहे, दोघी बहिणी. नवरीची झालेली स्टेजवर एंट्री आणि छान होता मेकअप. नवरीबाईला सांगत होते गुरु मांडे म्हणजे याच्यावर पाय ठेवून बसायचं पाटावर. तर इथं मुलाकडच्या आधी नवरीचे नाव म्हणजे नाव विचारतात नवरीला. आधी बघण्याचा कार्यक्रम झाला. नाव मामाचं, चुलत्या काक्यांचं, वडिलांचं, शिक्षण असं विचार. इथं मुलाची एंट्री झाली. मुलाला पण इथं मुलीच्या कडच्यांनी विचारलं. इथं सुपारीचा कार्यक्रम चालू आहे. आधी सुपारी मग साखरपुडा. ते मुलाकडचे मुलीकडचे कोणी कोणी चुलते काके बसवतात किंवा मग मामा बसवतात. शक्यतो मामाच असतात. तर ही नवरीची आई आहे, मोरपीस साडीवाली, आणि नवरीची मावस बहीण. बाजूला नवरीन त्या बसलेल्या होत्या, तिच्या कलावऱ्यान त्या. थोडी भावूक झाली होती नवरी, डोळे पुसत होती. थोडं रडू आलं होतं तिला. माहेर सोडून जाणं सोपं नसतं, पण आता परंपरा आहे ती जाणं गरजेचं असतं. आईवडिलांच्या इथं आयुष्य नाही जात. इथं सुपारी फुटलेली आहे. छान असतं हा पण कार्यक्रम, सुपारी फोडणं. मग ती सुपारी सगळ्यांना थोडी थोडी वाटून देतात. तिथून पुढं बाकीचे कार्यक्रम. इथं नवरीकडचे आले नवरीला ते साडी वगैरे द्यायला. इथं त्यांनी गाळा भेट घेतली. इथं नवरदेवाला पण छान पूजा झाली, नवरदेवाची पण. इथं नवरदेवाला काय तुम्हाला अंगठी, काय दागदागिने घालायचे ते घालतात. तर इथं नवरीकडून होते हे सगळे. तर नवरदेवाला लॉकेट घातलं. काही हार घालण्याची पद्धत. तर नवरीचा भाऊ आहे हा सक्का, तो हार घालतो आहे. दोघंच बहीण भाऊ आहे, हा सक्का भाऊ आहे तिचा. बाकीचे दोघं चुलत होते. इथं छान शाल, टोपी, टावेल टाकून नवरीच्या भावाने हार घातला. बघा टोपी घातली. गुरु सांगताय तसं करताय. इथं शाल टाकली आहे. टावेल शाल नाही आहे, टावेल आहे. इथं आता नवरीची चालली पूजा. नवरीबाईंनी साडी चेंज केली, त्यांनी दिली होती ती. तिलाही छान नेकलेस घातलेला आहे. आणि इथं नवरदेवाच्या बहिणींनी तिला ते जे डाग असतात ते दिले. नंतर नवरीला पण हार घातला. नवरदेवाच्या बहिणींनी पेढा भरवला. इथं छान झालेला आहे कार्यक्रम. इथं 7 सुवासिनी येऊन ओटी भरतात हळदी कुंकू लावून. इथं आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम आहे. इकडनं नवरीच्या कलवऱ्या, काही बहिणी, तिकडनं नवरदेवाच्या बहिणी, काही कलवऱ्या. असं छान झालं हे पण कार्यक्रम. फोटोवाले आणि आमचे व्हिडिओ काढणारे. तर चला इथं छान अंगठी झालं. अंगठीचा कार्यक्रम. एकमेकांना अंगठी घातली, पेढा भरवला. नवरदेव खूप लाजाळू होता. नवरी थोडी हे आहे, पण नवरदेव खूप लाजाळू आहे. मग इथं फिरण्याचा कार्यक्रम झाला छान. इथं ते काय असतं चमकीचे ते पण उडवले. लाईटीचं छान वाटत होतं. डेकोरेशनही छान केलेलं होतं त्यांनी साखरपुड्याचं. आणि हळद पण इथंच आहे, तोही व्हिडिओ येईल तुम्हाला नंतर. चॅनलवर नवीन जर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर आम्ही फोटोशूट करून घेतलं, कारण आम्हाला घरी जायचं होतं, कामं सगळे बाकी होते. तर बघा हे नवरीची आई आणि नवरीने त्यांच्याबरोबर फोटो काढले. इथं जेवायला बसलेलो आहे. तर हे बघा आमचं पिल्लू छान डाळ भात खात होतं. तर जेवायलाही छान होतं. छोलेची भाजी, पुऱ्या, आंबारस, पापड,
छान होतं जेवायला पण. इकडं आम्ही बसलो होतो, ते आमच्या कॉलनीतलं आहे. चला, इथं छोलेची भाजी, पापड, आंबारस, जिरा राईस, पुऱ्या आणि असं जेवण झालं. नंतर आम्ही घरी आलो. या नेरकर ताई आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला